भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञाननी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता इथे काल काय म्हणत आहेत? श्री सदाशिव ब्रह्मा विष्णू महेशचा पिता, ब्रह्मा विष्णू महेशचा पिता हा सदाशिव इथे काय म्हणत आहे? हे म्हणत आहेत की प्रथम तर ब्रह्मरूप झालेला तो स्तंभ, तो तर समजा माझं निष्कल रूप आहे, निर्गुण रूप आहे माझा हा स्तंभ, पिलर. आणि हा मी निर्गुणातून सगुण झालो आणि तुमच्या समोर आलो. आता बघा, आपण आपल्या त्या प्रसंगावर येऊ. आपल्याला हे बघायचंय की हे ब्रह्मा विष्णू हे शिव हे भगवंत नाहीत, हे भगवंत नाहीत, हे देव नाहीत. हा प्रसंग होता. जर या दासांनी तसंच सिंपल सांगून सोडून दिलं असतं तर खूप विरोध केला असता भक्तांनी. कारण त्यांनी पूर्ण अज्ञान ऐकलंय, ज्ञान नाही ऐकलं. सद्ग्रंथांचं त्यांना ज्ञान नाही, त्यामुळे सद्ग्रंथांची ओळख करून घेणं अनिवार्य झालंय. आता पुढे हे काय म्हणतात बघा. हे पान नंबर 18 अध्याय 10 चालू आहे, पान नंबर 18 आणि शिवपुराण विद्येश्वर संहिता भाग 1 10 अध्याय आपण इथे वाचत आलो. 9 अध्याय इथे समाप्त झाला जे आपण इथे वाचलं. त्यामुळे मी अज्ञात रूप आहे, मागे तुम्हाला प्रकट दर्शन देण्याच्या निमित्ताने साक्षात ईश्वर तत्क्षणीच मी सगुण रूप झालो आहे. आता इथं खाली येऊया याच्या. इति श्री शिवमहापुराणे विद्येश्वर संहिता भाषा टीकायाम 9मो अध्याय. हा 9वा अध्याय इति झाला, समाप्त झाला. 10वा सुरू झाला, हा 10वा. आता आपण इथे 10व्यात वाचत आलो आहोत खाली. हे पुत्रांनो, ब्रह्मा आणि विष्णूला त्यांचे पिता ते सदाशिव काल म्हणत आहेत, हे पुत्रांनो, हे कृत्य तुम्ही तप करून प्राप्त केलं आहे, जे सृष्टीची उत्पत्ती आणि पालन म्हटलं जातं, जे मी प्रसन्न होऊन तुम्हाला दिले आहे. त्याचप्रमाणे दुसरी 2 कृत्य रुद्र आणि महेशाला प्रदान केली आहेत. आता बघा, जे दास सिद्ध करू इच्छितो. एक तर ब्रह्मा आणि विष्णू आणि मग रुद्र आणि महेश्वर हे 4 आणि यातला 5वा आहे हा सदाशिव, जे ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे पिता आहेत. आणि यांची माता कोण आहे? ती दुर्गा आहे. ते सुद्धा दाखवतो तुम्हाला सद्ग्रंथात, देवी पुराणात दाखवतो. आता इथे बघा, इथे तर स्पष्ट झालं की वर तर या दोघांच्या बद्दल बोलला की हे पुत्रांनो, हे कृत्य तुम्ही तप करून प्राप्त केले आहे, जे सृष्टीची उत्पत्ती आणि पालन म्हटलं जातं. या दोघांचा हा जॉब आहे, जे मी प्रसन्न होऊन तुम्हाला दिलंय. बघा, याने पदरचं काय दिलं? जे तुम्ही तप केलं, घोर तप केलं. यात लिहिलंय की विष्णूजींनी 12,000 वर्षांपर्यंत घोर तप केलं, ब्रह्माजींनी इतके वर्ष तप केलं. तर म्हणतो की या तपाच्या बदल्यात मी खुश होऊन तुम्हाला हे दिलंय. सांगा, यांची भलाई यांच्यावरच सोपवली. स्वतःकडून काय दिलं त्यांनी? पहिलं त्यांच्याकडून राबवून हठयोग करून सिद्धियुक्त केलं आणि मग रिमोट आपल्या हातात घेऊन यांना म्हणाला की तू सृष्टी कर. सर्व जीवांना इथे स्थिती, उत्पत्ती, संहार हे आपल्या पुत्रांकडून करून घेतो आणि स्वतः खातो सर्वांना. हा काल आहे. गीतेच्या अध्याय नंबर 12च्या श्लोक नंबर 32 मध्ये म्हणतो, मी काल आहे अर्जुन आणि आता प्रकट झालो आहे. आता आलो आहे मी, आता प्रकट झालोय. आणि श्री अर्जुनजी विचारत आहेत की हे महानुभाव, तुम्ही कोण आहात? मी तुमच्याशी परिचित नाही. अरे, अर्जुनाचा मेवणा होता श्रीकृष्ण आणि इतक्यात अपरिचित झाला त्याला? कारण की तो श्रीकृष्ण नव्हताच. श्रीकृष्णात प्रवेश केलेला काळ होता आणि जेव्हा बाहेर पडला तेव्हा तर एवढं रूप बाहेर आला त्याच्यातून आणि विराट रूप दाखवलं.
श्रीकृष्ण तर अदृश्य झाले, दिसलाच नाही त्याच्या प्रकाशात. आणि अर्जुन म्हणत आहे, विचारत आहे की तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखू शकत नाहीये. तो काल होता, तो म्हणाला मी काल आहे आणि सर्वांचा नाश करण्यासाठी आता प्रकट झालो आहे. तर हा यांचा पिता आहे आणि काय म्हणत आहे की ब्रह्मा आणि विष्णू तुम्हाला दोन जे करेक्ट जॉब दिले, तुम्हाला दोन विभाग दिले. एक तर उत्पत्ती विभाग, रजोगुण विभाग, ज्यातून उत्पत्ती होते, ब्रह्माजींना रजोगुणयुक्त केलं आणि विष्णूजींना सत्वगुणयुक्त केलं आणि तिसऱ्या आपल्या पुत्राला तमोगुणयुक्त केलं, आपलंच सत्व दिलं. सदाशिव म्हणतो, जेव्हा तो उभा आहे की मी यांच्याच रूपात, हे माझ्याच रूपात आहेत, आणि हा कसला छल करतो जेव्हा कोणाला विष्णूजीच्या रूपात दर्शन देतो तर त्यावेळी आपले विष्णू रूप धारण करतो आणि त्याच विष्णू रूपात संबोधन करतो, तेव्हा त्या कारणाने विष्णुपुराण बनलं. आणि जेव्हा शिवरूप धारण करून ज्ञान दिलं तेव्हा त्या आधारे शिवपुराणाची रचना झाली. हा आहे काल, जो म्हणतो की मी कधीही माझ्या ओरिजिनल रूपात कुणापुढे प्रकट नाही होत. माझी कर्म आणि जन्म अलौकिक आहेत. गीतेच्या अध्याय नंबर 4च्या 5 आणि 9 मध्ये यांनी स्पष्ट केलं आहे. आणि 7व्यात म्हटलं आहे की जेव्हा धर्माची ग्लानी असते, मी माझे अंश, माझे आत्मा, माझ्या अंश अवतारांना सृजन करतो, त्यांना इथे प्रकट करतो, पाठवतो, उत्पन्न करतो, जसे श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी. आता बघा खाली, आता हा दास जे सिद्ध करू इच्छितो की दोन तर हे ब्रह्मा विष्णू झाले, अशा प्रकारे दुसरे दोन कृत्य रुद्र आणि महेश्वराला प्रदान केले आहेत. असे 4 झाले ना, एक रुद्र, एक महेश्वर, आणि 5वा हा बोलू लागला. आता पुढे आपण पाहूया, हे सिद्ध करूया. हे बघा इथे, हे पान नंबर 19 आहे आणि ही विद्वेश्वर संहिता भाग 1 अध्याय 10 चालू आहे. इथून आपण बघूया. हे सौम्य, माझ्या ज्ञानाने विमुख झाल्याने तुला अज्ञान आले. विष्णू आणि ब्रह्माजींना म्हणत आहेत, माझं ज्ञान असतं तर असं नसतं झालं. ज्ञान आणि रूप महेशा समान होतात. त्यामुळे या ज्ञानाच्या सिद्धीच्या निमित्ताने ओंकार नामक मंत्र जप करा. गर्व दूर करणारा, हा गर्व दूर करणारा आहे. सोयी निजमंत्र उपदेश करतात. हा ओंकार माझ्या मुखातून उत्पन्न होत असल्याने माझ्याच रूपाचं बोधक आहे, म्हणजे ब्रह्मचे, आणि महामंगल करणारा आहे. हे वाचक आहे, मी वाच्य आहे. हा मंत्र माझा आत्मा आहे की ज्याच्या स्मरणाने माझं स्मरण होतं. उत्तरेकडील मुखाकडून आकाराचं, याचंही बरंच वर्णन केलं आहे. पश्चिमेच्या मुखाकडून उकाराचं, दक्षिणेच्या मुखाकडून मकाराचं, पूर्वेच्या मुखाकडून बिंदूचं आणि मध्याच्या मुखातून नाद उत्पन्न झाला आहे. अशा प्रकारे 5 प्रकाराने हे निर्गत झाले. सर्व एक होऊन ओम असं एक अक्षर बनलं. ओम असं एक अक्षर बनतं. आता हे आपण एवढंच बघू. अशा प्रकारे या पवित्र पुराणाने आपलं बरंच काम हलकं केलं या दासाचं. एक तर हे सिद्ध झालं की ब्रह्मा आणि विष्णू आणि शिव आणि रुद्र, जे याला महेश्वर म्हणतात, हे भगवंत नाहीत, हे ईश नाहीत. म्हणून दास म्हणतो की 3 मुख्य रूपात दासाच्या प्रवचनात हे ब्रह्म समजा. एक क्षर ब्रह्म, एकाक्षर ब्रह्म आणि तिसरा परमाक्षर ब्रह्म. तर ह्या 3 प्रभूंचं ज्ञान जेव्हा आपल्याला होईल तेव्हा आपण पूर्ण अध्यात्मज्ञान सहज समजू. हे ज्ञान आपल्याला कुठून मिळेल? आपल्या सद्ग्रंथांमधून. आपले सद्ग्रंथ कोणते आहेत? जसं तुम्हाला आत्ता सांगितलं,
आपले सद्ग्रंथ आहेत, सदशास्त्र आहेत. पवित्र 5 वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. तर 5वा वेद सूक्ष्मवेद, जिथे स्वतः परमात्मा येऊन ते ज्ञान सांगतात. आणि हे हिंदू धर्मातले गुरुजी लोक म्हणतात 5वा वेद महाभारत आहे. 5वा वेद महाभारत आहे. हे त्यांचे स्वतःचे विचार आहेत. 5वा वेद हा काही महाभारत नाहीये. असे तर कितीही वेद नव्याने बनवा, जसं आपल्या मर्जींनी. ज्ञान हे तर बोध म्हणजे ज्ञानच आहे. 18 बोध, 18 शास्त्र ही पुराणे आहेत. 18 बोध वेगळे आहेत आणि त्यातला एक बोध हे पुराण आहे आणि या पुराणाचे 18 भाग देखील आहेत. अशा प्रकारे आपण हे तत्वज्ञान समजून घेऊ. प्रसंग आज चालू आहे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपण इतके कठीण प्रयत्न करत असतो की प्रत्येक मानव असं मानतो की कोणती तरी शक्ती आहे जी आपल्याला सुखी करू शकत असते. कोणती तरी पॉवर आहे, तर त्या समर्थ शक्तीला कोणीतरी आपल्या हिशोबाने कोणता तरी देव मानला की ती अशी समर्थ शक्ती आहे, दुसऱ्याने मानला की ही अशी समर्थ शक्ती आहे. असा आहे पूर्ण परमात्मा कोणी कोणाला. मग हा निर्णय कसा होईल की पूर्ण परमात्मा कोण आहे? जसं आपल्यासाठी श्री ब्रह्माजी रजोगुण, श्री विष्णूजी सद्गुण, श्री शिवजी तमोगुण. हे तर रिजेक्ट झालेत. हे गॉड नाहीत, ईश नाहीत, कारण यांच्या इतिहासात लिहिलेलं आहे, यांच्या पित्यांनीच सांगितलंय, सदाशिवनी सांगून ठेवलं. ठीक आहे. आता हा सदाशिव कोण आहे? हा असं म्हणतो की माझं एक ओम अक्षर आहे. ओम अक्षर कोणाचं आहे? ब्रह्मचं. तर हा ब्रह्मच सदाशिव रूपात प्रकट झाला आहे. जसं गीतेचं ज्ञान देत असताना यांनी आपलं वास्तविक रूप दाखवलं श्रीकृष्णाच्या देहाबाहेर येऊन. आणि इतका उंचच्या उंच धिप्पाड, प्रचंड तेज भरून राहिलंय शरीरात. आणि त्याचं भयंकर रूप पाहून अर्जुनासारखा योद्धा देखील थरथर कापत आहे. तो त्याला म्हणत आहे की भगवान, तुम्ही तर देवतांनाही खाऊन टाकत आहात, सिद्धांना. सिद्धही आपले ऋषी देखील तुमच्या पुढे मांगल्याची कामना करत आहेत, कोणालाही सोडत नाही आहात. 11व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात म्हटले आहे, मी काळ आहे वत्सा आणि मी आता प्रकट झालोय. श्रीकृष्ण काळ नव्हते. श्रीकृष्णजींनी त्यापूर्वी कधीच आपणहून स्वतःला काळ म्हटलं नव्हतं, नंतरही स्वतःला म्हटलं नाही. आणि त्यांच्यापाशी येऊन सगळे बाळगोपाळ, गोपिका तसेच पशुपक्षी यांनाही प्रेम लाभत असे. तर श्रीकृष्ण हे काळ नव्हते. हा काळ होता म्हणजे श्री विष्णूजींचे वडील, ज्यांनी त्यांनाही इथे अज्ञानाने परिपूर्ण करून रोखून धरलं आहे. तर पुण्यात्म्यांनो, मग त्या कोणत्या परमात्म्याची आपण भक्ती करावी याचा निर्णय आपल्या सद्ग्रंथांमध्ये आहे. मगाशी आपल्याला सद्ग्रंथ सांगितले, हे 5 वेद आणि या 4 वेदांचं सार संक्षेप श्रीमद भगवद्गीतेमध्ये ह्या ब्रह्मनेच सांगितले आहे, जो आता विष्णू आणि ब्रह्माजींना म्हणत होता की तुम्ही ईश नाही आहात, तुम्ही स्वतःच स्वतःला ईश मानून, कर्ता मानून खूप मोठी चूक केली आहे, मोठा अनर्थ केला आहे, असंभव गोष्ट केली, सांगितली आहे. तर हे भगवान नाहीत, हे तर क्लिअर झालं. आणि गीतोपदेश दाता हेच आहेत, ब्रह्म आहेत, क्षरपुरुष आहेत, श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून सांगत आहेत. हे स्वतः कधीच कोणाच्या समोर येत नाहीत. यांनी तशी प्रतिज्ञा केली आहे. श्रीमद भगवद्गीतेत अध्याय नंबर 7च्या श्लोक 24 आणि 25 मध्ये, हे गीता ज्ञानदाता, हे ब्रह्म, हे काळ, ज्यांना सदाशिव म्हटलं जातं, ते म्हणत आहेत की मी कधीही कोणाच्या समोर माझ्या वास्तविक रूपात येत नाही. मला अव्यक्तालाही व्यक्तिम आपनम मन्यन्ते. ही बेबुद्धीची लोक, मंदमतीची व्यक्ती मला श्रीकृष्ण मानत असतील व्यक्तिरूपातील प्रकट. आय एम नॉट कृष्ण. मी आपल्या योगमायेद्वारे लपून राहिलो आहे,
मी कधीच कोणाच्या समोर येत नाही. हा माझा अनुत्तम एक नियम आहे, एक विचित्र नियम आहे आणि अविनाशी अटळ नियम आहे की मी कधीच माझ्या वास्तविक रूपात, जे माझं हे रूप आहे, खरंच काळ आहे, मी कोणाच्या समोर येत नाही. तर हा म्हणत आहे की मला हे कृष्ण मानत आले आहेत, मी कृष्ण नाही, मी गुप्तपणे आपली जी कार्य करत राहतो, माझे कर्म आणि जन्म अलौकिक आहेत. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 मधील श्लोक नंबर 5 आणि 9 मध्ये यांनी स्पष्ट केलं आहे. याचे जन्म आणि कर्म अलौकिक कसे आहेत हे आता थोड्याच वेळात तुम्हाला सांगेन. इथे प्रसंग चालला आहे की 3 पुरुष आहेत. आता इथे एक कन्सेप्ट अजून क्लिअर करावी लागेल की कोणते सद्ग्रंथ आहेत जे आपण प्रमाण मानावे. जशी उपनिषद आहेत. एक कठोपनिषद आहे, एक मांडुक्य उपनिषद आहे. हे मांडुक्य नावाचे ऋषी होते. त्यांना जसे वेद समजले आणि जी स्वतःची भक्तिविधी आचरली आणि त्याद्वारे जे त्यांना अनुभव आले, त्यांनी स्वतःचे अनुभव लिहून काढले. तो त्या मांडुक्य ऋषींचा स्वतःचा अनुभव आहे. त्या उपनिषदात जितकंही ज्ञान वेद आणि गीतेतून मिळतं ते वेद आणि गीतेचं आहे. बाकी ते मांडुक्य ऋषींच्या स्वतःच्या घरचं आहे, जे आम्हाला मान्य नाहीये, जे वेदविरुद्ध आहे. अशीच इतर उपनिषदं समजा तुम्ही. तर ही ऋषीकृत आहेत. तर हे वेद आणि गीता हे परमात्माकृत आहेत, प्रभुकृत आहेत. गीतेअंतर्गत थोडीशी भिन्नता आहे. जसं जे ज्ञान वेदातलं ते बरोबर आहे, काही ज्ञानात यांनी स्वतःची भर घातली आहे ब्रह्मनी. जे वेदात ज्ञान सांगितलं आहे ते पूर्ण परमात्म्याने सांगितलंय, त्याच्यात फीड केलंय, त्याचा ह्यात काही रोल नाही उरला. पण पुढे त्यांनी ज्ञान दिलंय त्याच्यामध्ये यांचं. म्हणून असं म्हटलं जातं की हे ब्रह्मदत्त म्हणजे ब्रह्माने दिलेलं ज्ञान. जसा हा जीव आहे तो आहे भगवंताचा, आणि ज्या आईने जन्म दिला ती मग आपला अधिकार समजते की हा माझा आहे, असा अर्थ घ्या. आणि तिचाच समजला जातो, म्हणवला जातो व्यवहारात. तर असे चारही वेद पूर्ण परमात्म्याने दिले होते, ह्याच्यात फीड केले होते ब्रह्मच्या अंतःकरणात. क्षरपुरुषाच्या, या क्षरपुरुषाने ब्रह्मने आपल्या श्वासांच्या द्वारे त्यांना बाहेर काढलं, आपोआप बाहेर पडले वेळ आल्यावर. समुद्राच्या आत त्यांनी नंतर या चौघांना लपवून ठेवलं होतं, जे नंतर सागरमंथन केल्यावर ब्रह्माजींना प्राप्त झाले. एक यांनी नष्ट केला 5वा वेद, ज्याला देण्यासाठी परमात्म्याला स्वतः येणं भाग असतं, प्रत्येक युगात येत असतात. आणि ते सच्चिदानंद गण ब्रह्मची वाणी ते स्वतः सांगून आपल्याला ज्ञान देऊन जातात, आपलं कल्याण करून घेतात. तर त्या वेदज्ञानाला ह्यांनी वाचलं. त्याच्या आधारावर मग यांनी गीतामध्ये वेदाचं ज्ञान दिलं. नंतर एकत्रित युद्ध करण्यासाठी यांनी काही स्वतःची युक्ती वापरली. तर ही युक्ती यांच्या घरातून आलेली आहे, ते वेदज्ञान नाहीये. जसं यांनी श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3च्या श्लोक नंबर 8 मध्ये म्हटलं आहे की अर्जुना, जर तू एकाच स्थानी बसून राहिलास, कर्मसन्यासी झालास, तर मग तुझा निर्वाह कसा होईल? एके ठिकाणी बसून हठयोग करत साधना करत राहिल्याने. ते मूर्ख लोक असतात जे वरकरणी तर हठयोग करत समाधीस्थ दिसून येत असतात, मात्र त्यांचं आत काहीतरी वेगळंच चिंतन करणं चालू असतं. असं करणं व्यर्थ आहे. नंतर 6व्या अध्यायातल्या 10, 11, 12, 13, 14, 15 पर्यंत ह्यांनी काय सांगितलंय तर आपली विधी सांगितली आहे. आणि ते वेदशास्त्र आहेत. जे 3ऱ्या अध्यायाच्या 7-8 मंत्रात सांगितले आहेत ते तर वेदज्ञान, की जर तू एकाच ठिकाणी बसून हठयोग करत राहिलास तर मग तुझा निर्वाह कसा होईल? म्हणून कर्मसन्यासी नको होऊस, कर्मयोगी हो. नंतर 8व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात म्हटलं की युद्ध पण कर, मला स्मरण देखील कर. हे वेदज्ञान आहे. मग याने 6व्या अध्यायाच्या 10 पासून 15 पर्यंत जे ज्ञान दिलं आहे ते त्याच्या स्वतःच्या घरचं आहे, दिशाभूल करणार आहे. काय म्हणतात ते? एके ठिकाणी वेगळ्या जागी बसून राहा,
खाली भुसा असावा, डाब असावं, त्यावर मृगार्जिन असावं, त्यावर एक सुंदर कापड असावं, स्वच्छ, ना उंच असावं ना खाली असावं, असं आसन नसावं. त्यावर बसून आपल्या नाकाच्या अग्रभागी ध्यान लावा आणि मन व इंद्रियांना रोखा. हे त्याचं घरचं ज्ञान आहे. तिथे तर सांगत असतास की ते वेदशास्त्र आहे, की तू एकाच स्थानी बसून राहिलास, तू हठयोग करत राहिलास तर तुझा निर्वाह कसा होईल. आणि इथे तो आपली अटकळबाजी सांगत असतो. आता जसं ते वेदज्ञान कसं आहे आणि हे वेदज्ञान कसं नाहीये हे पण जाणणं अनिवार्य आहे. यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15 मध्ये स्पष्ट केलं आहे की वायू अनिलम अमृतम अथिदम भस्मांतम शरीरम ओम कर्तु समर किल्बे समर आणि कर्तुम समर. ओम नावाचं स्मरण कार्य उठता बसता कर, विशेष जोर देऊन कर आणि मनुष्य जन्माचं परमकर्तव्य समजून ओमचं स्मरण कर, असं सूक्ष्म वेदात सांगितलंय परमेश्वरांनी. नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे, नाम खाते नाम पीते नाम सेती लागवे. नाम उठत नाम बैठत नाम सोत जागवे, नाम खाते नाम पीते नाम सेती लागवे. काम करता करता, चालता फिरता, उठता बसता, जेव्हाही जशीही सुविधा असेल, उठता फिरता या नावाचं स्मरण कर. नामानेच मोक्ष मिळेल. केवळ नामच आहे मोक्षाचं. बाकी ज्या इतर साधना आहेत, जे हठयोग आदी आहेत, ते मोक्षमार्ग नाही आहेत. त्यांनी इतर फलप्राप्ती होते. जे मोक्षमार्गासाठी सहयोगी नाहीत, बाधक असतात, त्यामुळे सिद्धी मिळत असतात, प्रभुत्व येत असतं. मग तो भगवान स्वतः प्रभू बनून जातो, प्रभूंना विसरून जातो. हे त्यांचं दुर्भाग्य होतं. त्यामुळे आपल्याला तेच करायला हवं ज्याने आपला मोक्ष होतो, आपल्याला मोक्षप्राप्ती होते. आता इथे प्रसंग चालू आहे, आपण तिथे येऊया. जे वेदातलं ज्ञान श्रीमद भगवद्गीतेत आहे ते खूप जास्ती आहे. थोडीशी पदरची चालाकी तर आहे यात. ही चालाकी कशी आहे? जसं दुसऱ्या अध्यायाच्या 37 आणि 38 मध्ये एकदा तर म्हणतात, अर्जुन तू सर्व लाभ हानी विसरून जा आणि युद्ध कर आता. आणि लगेच लाभ हानी यांची आठवण करून देत असतात की जर तू युद्धात मारला गेलास तर स्वर्गाची प्राप्ती होईल, आणि जर युद्धात जय मिळाला तर पृथ्वीचं राज्य भोगशील, तुझ्या दोन्ही ओंजळीत लाडू. तर हे त्यांचे स्वतःचे विचार होते. तो त्यांचा युद्ध करण्यासाठीचाच उद्देश होता. आता जर श्रीकृष्णजी हेच गीतेत ज्ञान देत असते तर त्यांनी इतका मोठा जुलूम नसता करवला, कारण ते अगदी युद्ध अप्रिय आहेत. ते तर युद्ध करतच नाहीत, त्यांना युद्ध अप्रिय आहे, कारण की 3दा गेले होते ते शांतिदूत बनून. त्यांना याच दृष्टिकोनातून सांगत राहत होते की हे बघा, युद्ध फार वाईट गोष्ट आहे. टाइमपास करायचा आहे तर आपला टाइमपास करा, अर्ध अर्ध वाटून घ्या. पण नाही ऐकलं शेवटपर्यंत. काय झालं तर भगवंत असं म्हणाले की ठीक आहे बाबा, तू ऐकत नाहीस तर. श्रीकृष्णजी म्हणाले की एका बाजूला माझं सैन्य असेल आणि दुसऱ्या बाजूला मी राहीन, आणि मी शस्त्र पण नाही उचलणार. काय तो महापुरुष. आणि मग असं म्हणू शकतो, जेव्हा अर्जुनाने नकार दिला की माझी युद्ध करायची इच्छा नाही भगवान, आणि माझी तर ही इच्छा आहे की मी निशस्त्र असताना एक बाण सोडून मारून टाकावं दुर्योधनाने आणि माझ्या मृत्यूने हा अनर्थ टळावा. आता मी इथपर्यंत इच्छुक आहे, किंवा आम्ही भीक मागून गुजराण करून घेऊ, असा जुलूम आम्ही नाही करणार. आणि त्यावेळी हा म्हणत असतो की नाही, युद्ध कर, तू मारला गेलास तर स्वर्गात जाशील आणि युद्ध जिंकलंस तर राज्य भोगशील. आता त्यात वाईट विचार भरतोय हे सगळे. जेव्हा ऐकत नव्हता तेव्हा त्याला ज्ञान देऊ लागला, ज्ञानाबद्दल प्रश्न उत्तर करायला लागला. अर्जुनाने विचार केला की ही बला टळावी आता कशी तरी, यांनी सोडून द्यावं. शेवटी जेव्हा नाही ऐकत आहे अर्जुनाचं दिसलं, तेव्हा त्यांनी विराट रूप दाखवलं, एकदम भयंकर. आता काळीच फाटलं त्याचं, अर्जुनाचं. आणि लास्ट सगळं काही ज्ञान देऊन आपलं आणि काही वेदांचं ज्ञान इथं जास्ती आहे. मग लास्ट 18व्या अध्यायाच्या 67-68 मध्ये विचारलं की तुला बोध झाला का, आता सांग काय करणार. अर्जुन म्हणाला, मला पुष्कळ बोध झाला, मी तर युद्ध करीन. आता त्याला सगळा दृष्टिकोन समजला त्यांचा की हे तर युद्ध करू पाहतात. जर मी नकार कळवला आणि त्यांनी परत एकदा ते दृश्य पुन्हा दाखवलं तर मला हार्ट अटॅक येईल.
मग हे तर काम मी करावेच. म्हणून अर्जुनाने सांगितलं की ठीक आहे भगवान, जे आपली आज्ञा असेल तसंच करीन, आणि नाश करवला. आता आपण त्याच डिस्कशनवर येऊ आपल्या आजच्या विषयावर. आजचा विषय आहे की आम्ही परमात्म्याच्या शोधात लागलो आहे. और जाके ऊपर एती बीती, और कैसा है वो देश, अनल हक कहता चला मंसूर फांसी परवेश, और जाके ऊपर ऐसी बीती, कैसा होगा वो देश. आपल्याला दाखवू इच्छितात की ज्या देशाला, ज्या स्थानाला मिळवण्यासाठी एका महापुरुषांनी इतकं सोसलं, इतका काही संघर्ष केला त्यांनी, तर कसा असेल तो देश. कोणत्या विषयात आहे हे? श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलं आहे की जेव्हा तत्वदर्शी संत तुला भेटतील, तेव्हा तत्वज्ञान रूपी शस्त्रांनी या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश कर. त्याच्या पश्चात परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घ्यायचा असतो, जिथे गेल्यानंतर साधक परत फिरून या जगामध्ये कधीच येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडाची रचना केली, संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती ज्यामुळे विस्तार पावली आहे, भावार्थ आहे की ज्यांनी सर्व ब्रह्मांडाची, सर्व प्राण्यांची, सर्वांची उत्पत्ती केली आहे, आणि मी त्याच्याच शरणमध्ये आहे. केवळ त्याचीच भक्ती केली पाहिजे. गीता ज्ञानदाता स्पष्ट करतो हे. स्वतःची भक्ती तर त्यांनी सांगितली वेगळ्या पद्धतीने. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात की माझं तर एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. ह्याची भक्ती केल्यामुळे ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. ती परमगती आहे. तिथे गेल्यावर सुद्धा परत यावं लागतं. ब्रह्मलोकात जाणारे प्राणीही परत येतात. आणि गीता ज्ञानदाता 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, तर 4थ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात आणि 9व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात गीतेमध्ये म्हणतात की अर्जुन, तुझे आणि माझे पुष्कळ जन्म झाले आहेत. तू नाही जाणत, मी जाणतो. माझे कर्म आणि जन्म अलौकिक आहेत. यातून सिद्ध झालं हे गीता ज्ञानदाता सांगतात 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन मामनुस्मरन यः प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतिम. माझ्या ब्रह्मचे केवळ एक अक्षर आहे, ओम, नथिंग एल्स. जसं आपण शिवमहापुराणात आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की माझ्या मुखातून ओंकार ह्या प्रणव मंत्राचा उच्चार झाला होता, आणि हे एक अक्षर झालं ह्या अ, ओ, म, बिंदू, नाद या 5 अवयवांना मिळून एकीभूत होऊन हे एक अक्षर तयार झालं. ओम हे अक्षर झालं. तर गीता अध्याय नंबर 18:8च्या श्लोक नंबर 13 मध्ये, गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये हे तेच सांगतोय, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन मामनुस्मरन यः प्रयाती त्यजन्देहम सयाती परमाम गतिम. मज ब्रह्मचं हे एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. अंतिम समयापर्यंत ह्याची साधना करणारा, स्मरण करणारा शरीर त्यागतो, तो परमगतीला प्राप्त होतो. कोणती परमगती? ओम द्वारे मिळणारी स्थिती, गती. वो क्या है? वो ब्रह्मलोक प्राप्ति है. 8वें अध्याय के 16वें श्लोक में कहा कि ब्रह्मलोक पर्यंत भी. सर्व पुनरावृत्तीच्या मध्ये तिथे जाणारे प्राणी सुद्धा पुनर्जन्म घेतातच, कारण हे स्वतः सांगतात माझा पण जन्म होतो, तुझाही होतो. त्यामुळे हे जन्ममृत्यू व दीर्घरोग आणि परमशांती, हे दीर्घरोग नष्ट नाही होऊ शकत आणि परमशांतीही नष्ट नाही होऊ शकत. त्यांनी हे पण सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता तेच की जे शिवमहापुराणामध्ये ब्रह्मा आणि विष्णूंना सांगत होते, आणि शिवाला व महेश्वराला त्यांच्याहून भिन्न त्यांना सांगत होते, तुम्ही ईश नाहीच, तुम्ही माझ्याकडूनच तर काही विभाग प्राप्त केलेत, आणि तुम्ही तर प्रभू बनून बसलात. आणि हेही म्हणाले माझं एक ओम अक्षर आहे. 5 अवयवांनी मिळून एकीभूत झालेलं हे एक ओम अक्षर, ओम वर्ण हे ओम अक्षर आहे. त्यामुळे हे सिद्ध झालंय की तोच सदाशिव, तोच काळ हा गीतोपदेश करतो, जे श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी आणि श्री महेश व रुद्राला सांगतो की पुत्र आहात तुम्ही माझे.
हे त्यांचे पिता आहेत, यांची माता दुर्गा आहे. आता इथे प्रसंग पुन्हा आणू आपण की कसा आहे तो देश. म्हणतात ना, अनल हक कहता चला मंसूर फांसी परवेश, जाके ऊपर ऐसी बीती कैसा होगा वो देश. ज्यांनी असं आपलं शरीर वाहिलं, तुकडे तुकडे झाले, तर कसा असेल तो देश. त्याच्याविषयी सांगितलंय. गीता ज्ञानदाता सांगतोय 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात की हे अर्जुन, तू सर्व भावानी त्या परमेश्वराच्या शरणमध्ये जा. त्या परमेश्वराच्या कृपेनीच तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. होय होय. परमशांती आणि सनातन परमधाम. सनातन परमधाम जे सदा राहणारं शाश्वतम स्थानम. मूळ पाठात लिहिलंय शाश्वतम स्थानम. शाश्वत म्हणजे सदा राहणारं, अविनाशी. आणि स्थान म्हणा, धाम म्हणा, लोक म्हणा, ते स्थान त्याला प्राप्त होतो आणि तिथे परमशांती असेल. ह्यानी सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता शिवाय कोणी अन्य एक आहे, तो प्रभू, तो परमेश्वर, ज्याला शरण जाऊन साधना केल्याने, ज्याला शरण जाऊन ती परमशांती मिळू शकते आणि ते स्थान प्राप्त होऊ शकतं जिथे गेल्यावर साधक परत काही या जगात येत नाहीत. ते गीता ज्ञानदाताहून अन्य आहेत, भिन्न आहेत. तर पुण्यात्म्यांनो, आपले जे पवित्र सद्ग्रंथ आहेत ते कोणते आहेत, ज्यामुळे आपला निर्णय होईल की हु इज गॉड, तो परमात्मा कोण आहे. हु इज ही गॉड, तो परमात्मा कोण आहे. त्या परमेश्वराचे स्मरण जाणण्यासाठी गीता ज्ञानदाता सांगतो आहे, त्या परमेश्वराच्या शरणमध्ये जा. तो परमेश्वर कोण आहे आणि कुठे प्रमाण आहे आणि त्याच्या साधनेचा मंत्र कोणता आहे आणि कोणाला सत्य मानावे. श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 23 आणि 24 मध्ये म्हटलंय, अर्जुना, जे शास्त्रविधींना त्यागून मनमानी आचरण करतात त्यांना ना तर सुख मिळेल, ना त्यांना गती मिळेल आणि नाही ते कोणती सिद्धी प्राप्त करू शकतील. अर्थात युजलेस, व्यर्थ. मग 24व्या श्लोकात म्हटलंय की हे अर्जुन, यातून तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या अवस्थेमध्ये शास्त्रच प्रमाण आहे. शास्त्रांमध्ये वर्णित विधींनुसार जो साधना करेल त्याच ज्ञानावर आरूढ राहिलास तर तुला लाभ होईल, अन्यथा काही लाभ होणार नाही. पुण्यात्म्यांनो, पवित्र हिंदू धर्माचे धर्मगुरू आदरणीय शंकराचार्यजी मानले जातात. आदिशंकराचार्यजी, ज्यांनी या 4 मठांची स्थापना केली, त्यानंतर मग काही अन्य सुयोग्य शिष्यांची त्यावर नेमणूक करून स्वतः 32 वर्षांच्या आयुष्यात आदिशंकराचार्यजी स्वधामी निघून गेले. आता त्या धर्मगुरूंनी काय सांगितलं आपल्याला, ते आपल्याला म्हणाले की श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी हे अजरामर आहेत. ते सर्व शक्तिमान आहेत. श्री विष्णूजी हेच श्री कृष्णजी आणि श्री रामजींच्या रूपात अवतरित झाले. जन्म झाला त्यांचा इथे. त्यांनी ज्या लीला केल्या त्यांचं गुणगान ते करतात. आणि जर कोणी यांना मग विचारलं, जसं विचारतच होतो आम्हीही पूर्वी, प्रश्न विचारायचे की काय रजोगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी आहेत, ते म्हणायचे की हो, रजोगुण ब्रह्माजी आहेत, सद्गुण विष्णूजी आहेत, तमोगुण शिवजी आहेत. आणि रजोगुणी ब्रह्माजी उत्पत्ती करतात
आणि सद्गुणी विष्णूजी त्यासाठी आपली स्थिती राखून धरतात, पालनही करतात. आणि श्री शंकरजी संहार करतात हा तमोगुण आहे. तेव्हा त्यांना प्रश्न विचारायचे की श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शंकरजी हे कोणाची भक्ती करतात? मग ते उत्तर द्यायचे की भगवान विष्णू आणि शंकर श्रीरामांची भक्ती करतात. कोणी म्हणतं की श्री शंकरजींचे आराध्य देव श्री विष्णूजी आहेत. कोणी म्हणतं की श्री विष्णूंचे आराध्य देव शंकर भगवान आहेत, हे त्यांचीच पूजा करतात. आणि इथवर म्हणायचे की राम तर शिवजींची भक्ती करतो, शिवजी श्रीरामाची भक्ती करतो. ह्याला अर्धवट ज्ञान म्हणतात. आदि शंकराचार्य जे पवित्र हिंदू धर्माचे जे धार्मिक गुरु मानले जातात, त्यांचं विधान काय आहे की जीवच ब्रह्म आहे. अहम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, परिज्ञानम ब्रह्म ही त्यांच्या 4 मठांची एक वाक्य आहेत. आणि हीच वाक्य उपासनेची आहेत. मोक्ष मार्ग सांगतात हे. आणि हे पण म्हणतात की ही 4ही वाक्य उपनिषदांपासून घेतली आहेत. आणि मग त्यांना प्रश्न विचारायचे की काय वेदातले ज्ञानच श्रीमद भगवद्गीतेत आहे? संक्षेपात हो. ते स्वतःच सांगायचे की 4ही वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याचं संक्षेपात ज्ञान भगवद्गीतेत आहे, जे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय. हेच यांचं सांगणं होतं. मग यांना प्रश्न विचारायचे की श्री मद भगवद्गीतेमध्ये जो वर्णित विधी आहे, आम्हाला मोक्षमार्ग दाखवा. तर हे काय सांगायचे की गीता पठण करा रोज, नित्य. मोक्षमार्ग सांगतात हे गीताजींचं पठण करा रोज. रोज 1 अध्यायही करू शकता, तुम्हाला मोक्ष मिळेल. मग काय म्हणायचे? हरे राम हरे कृष्ण, हरे राम 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 हरे हरे. ह्या मंत्राचा जप करा. यांनी कसं विभाजन केलं आहे की ओम मंत्राचा जप तर संन्यासी करतात आणि इतरांसाठी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कोणासाठी हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे याने मोक्ष मिळेल. पुण्यात्म्यांनो, एका बाजूला तर या शंकराचार्यजींचं म्हणणं आहे की जीव हाच ब्रह्म आहे, आणि दुसऱ्या बाजूला हे म्हणतात श्रीकृष्ण भगवान स्वतः, कृष्ण श्रीकृष्ण भगवान आहेत स्वतः, श्रीराम भगवान स्वतः. आणि मग उदाहरण देतात की एकेवेळी ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, तेव्हा भगवंतांनी थेट द्वारकेहून धाव घेऊन तिची लाज राखली. मग उदाहरण देतात की जेव्हा एकदा गज आणि ग्राह म्हणजे मगर लढत होते, गजानी भगवंताला पुकारलं, भगवंत अनवाणी पळत आला, त्याचं रक्षण केलं. आणि हे पण उदाहरण देतात या भोळ्या समाजाला, आपल्या अनुयायांना सांगतात की भगवंत कसे दयाळू आहेत की श्रीरावणाला अंगदही मारू शकत होता, हनुमानही मारू शकत होता, पण ते आपल्या हातांनी मारून ह्याचा उद्धार करणार होते, त्यांना परमगती देऊ इच्छित होते. असंच कंसालाही आपल्या हातांनी मारून त्याला परमगती दिली, कारण भगवंताच्या हातून मरण्याने परमगती मिळते. तर पुण्यात्म्यांनो, ही काय गोष्ट म्हणायची यांची? हे काही ज्ञान आहे? काय आधार आहे यांच्या ज्ञानाला? एका बाजूला म्हणतात की जीव हाच ब्रह्म आहे. मग ब्रह्म हे तर स्वतः परमात्मा आहेत. जसं एक उदाहरण देतात हे, यांचा इतिहास दासाने वाचला, यांचे सद्ग्रंथ पाहिले. उदाहरण दिलं आहे की एक व्यक्ती, एक शिष्य गेला गुरुजींकडे की मी कोणत्या देवाची, कोणत्या भगवंताची उपासना करू, मला त्याचं मार्गदर्शन करा. तेव्हा गुरुदेव म्हटले की तू स्वतःच भगवंत आहेस, तूच परमात्मा आहेस. तू अज्ञानाने स्वतःला जीव मानतोय, झालं तो भगवंत झाला. मग त्याला ज्ञात झालं शिष्याला. वारे वा,
किती सिंपल, किती साधारण पद्धतीने ज्ञान मिळालं. आणि हे मग मंत्रजप करतील, हरे राम 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 कृष्ण कृष्ण हरे हरे. मग हे कशासाठी? जेव्हा तुम्हीच जीवच परमात्मा आहे तर हे कशासाठी करता मग? हे कीर्तन कोणाचं करता? भगवंताचं. भगवंत तुम्ही रामालाही माना, श्रीकृष्णालाही भगवान माना, आणि विष्णू पण भगवान, शंकर पण भगवान, नारायण पण भगवान तुझे. आणि पुन्हा म्हणतात जीव ब्रह्म, आणि ब्रह्म म्हणा तर सर्वव्यापक आहे, निराकार आहे. म्हणजे आत्म्याला म्हणतात की हा आत्माच सर्वव्यापक आहे आणि परमात्मा कोणी नाही, जीव हाच ब्रह्म आहे. आणि मग असं म्हणतात की गजेच्या, हत्तीच्या रक्षणासाठी भगवंत तातडीने आले. बघा, शेंडाबूड नाही यांच्या ज्ञानाला. ही तर अशी कथा आहे यांची, जशी एक आजी आपल्या नातूनातीला संध्याकाळी झोपायच्या वेळी सांगत असते. एक म्हातारी गोष्ट सांगत असते. मुलं झोपत नव्हती रात्रीच्या वेळी. सांगत होती की बाळा, एका घरावर एक डाकीण बसलेली, एक हाडळ. लांब लांब दात होते, मोठे मोठे डोळे होते, आणि मागून पाय वळलेले तिच्या गुडघ्यापासून अशी बसली होती. तिचे पाय काम करत नव्हते, वळलेले होते ते. आणि जी मुलं रात्रीच्या वेळी उशिरा जागतात ना, त्यांना उचलून पळून जाते. आता मुलं म्हणू लागली की आजी, जिचे पाय वाकडे आहेत ती पळेल कशी? तर म्हातारी म्हणते, झोप झोप, नाही तर भूत येईल. आता मुलं विचारतात, हे भूत कसं असतं? तूच तर भूत, ते डोकेदुखी नुसती, झोप. यांचं तर हे ज्ञान आहे या शंकराचार्यांचं. किती देशाला भ्रमित करून ठेवलंय. आजचा जो विषय, आपण तिथे येऊ की श्री ब्रह्मा रजोगुण, श्री विष्णू सद्गुण, श्री शंकर तमगुण, महेश्वर तमगुण हे भगवंत नाहीयेत. हे तर तुमच्या पुढे सिद्धच केलं दासांनी, त्यांच्याच इतिहासात दाखवलं. श्री शिवपुराणात आणि विद्वेश्वर संहितेच्या अध्याय नंबर 7, 9 आणि 10 मध्ये. आता उरलेले 3 पुरुष, जे दास म्हणतो की 3 पुरुष प्रामुख्याने अध्यात्म ज्ञानामध्ये येतात. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष आणि तिसरा परम अक्षरपुरुष. यांना वेगळ्या शब्दात क्षरब्रह्म, अक्षरब्रह्म आणि परम अक्षरब्रह्म, तर अन्य शब्दात ईश, ईश्वर, परमेश्वर म्हटलं जातं. हे कुठे प्रमाण आहे? आता दासाने हे तर प्रमाणित तुम्हा पुढे केलंच आहे की आपण सद्ग्रंथाच्या अतिरिक्त आणि कोणतीही दंतकथा स्वीकार नाही करायची, जे वेद, गीता आणि सूक्ष्म वेदात प्रमाणित नसेल. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव नवलसिंग रामसिंग जाधव. आपण कुठून आलात? गाव तंदुलवाडी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 9 ऑगस्ट 2015. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जी पारंपरिक पद्धतीने चालत आलेली, तसं आम्ही आमच्या घरामध्ये लहानपणापासूनच भक्ती मार्ग होता. म्हणजे आई वडिलांनी सुरुवातीला सतपाल महाराज जे आहेत त्यांची दीक्षा घेतलेली होती, आणि त्याच्यानंतर आम्ही वारकरी संप्रदायाची जी भक्ती आहे ती करत होतो पूर्वावर. आणि विशेष म्हणजे असं होतं की आम्ही लहानपणापासूनच घरात भक्तिमय वातावरण असल्यामुळे हरिपाठ वगैरे, गावात जो नामसप्ताह वगैरे असतो दरवर्षी असायचा, त्यामध्ये सहभाग घेऊन त्याचं आयोजन करणे, कीर्तनकारांची व्यवस्था करणे वगैरे हे सर्व आम्ही करत होतो. त्याच आणि नवरात्र, गणेशोत्सवामध्ये 10 दिवस गणेशोत्सव, आणि जे आपली रीतिरिवाजाप्रमाणे जुन्या हिंदू धर्मामध्ये जे रीतिरिवाजाप्रमाणे भक्ती साधना आहे ते सर्वच करत होतो.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी हिंदू धर्मामध्ये जी भक्ती साधना करतात तीच भक्ती साधना आपण करत होतात, आणि असं असताना आपल्याला असं का भासलं की आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यावी किंवा त्यांच्याकडनं नामदीक्षा घ्यावी, असं आपल्याला का वाटलं? भक्ती मार्गावर आम्ही कीर्तन वगैरे ऐकायचो, नामसप्ताहाचं आयोजन करायचो, त्यामध्ये नेहमी वारायचो व गुरुशिवाय मोक्ष नाही आणि गुरु केल्याशिवाय मानव जन्माचं सार्थक होत नाहीत. त्याकरता गुरुच्या शोधात होतो. कीर्तनकार वगैरे कीर्तनांची कीर्तन ऐकायचो. त्याच्यानंतर असं ठरवायचं मनात की बा ह्यांना आपण गुरु केलं तर चालेल का. आणि त्यामध्ये कीर्तन ऐकल्यानंतर असं व्हायचं की ज्यावेळेस आता आम्ही आयोजन करते होतो त्यामुळं आम्हाला सर्वच गोष्टींना सामोरे जावं लागत होतं. त्यांची फीजपासून तर सर्वच कीर्तनकारांची फीजपासून सर्वच आम्ही फेस करत होतो. परंतु वास्तविकता कीर्तनामध्ये जे वैराग्याच्या गोष्टी करायची तेच कीर्तन झाल्यानंतर 100 रुपयासाठी किंवा 200-500 रुपयासाठी फीजसाठी करणे आणि कथनेमध्ये फरक असल्यामुळं आम्हाला असं सद्गुरूची ओढ होती किंवा गुरुची ओढ होती ते भेटलीच नाही. आईंनी वगैरे त्यांनी केलेले होते पण मी गुरुच केलेले नव्हते. त्यामुळं गुरुविषयी जी आस्था होती, तळमळ होती, तशी गुरु मला भेटलेच नाही. त्यामुळं विषय असा झाला की आमच्या गावामध्ये संत रामपालजी महाराजचे शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि मी शाळा समितीचा अध्यक्ष असल्यामुळे त्यांचा आणि माझा संपर्क यायचा. तर आम्ही नेहमी जे पूर्वपार चालत आलेली भक्ती तीच करायचो आणि ते करत असताना मग शाळेचं काही काम पडलं तर ते सर आमच्याकडे यायचे, शिक्षक आमच्याकडे यायचे. तर ते म्हणायचे तुम्ही ही भक्ती करता ही चुकीची आहे, पूर्ण परमात्मा तर कोणी वेगळाच आहे. मग असं सांगायचं ते आम्हाला पटायचं नाही. आम्ही त्यांच्यासोबत वादिवाद घालायचो की नाही बा श्रीकृष्णाच्या वर आम्ही कोणाला मानत नाही, कारण काय श्रीकृष्ण हे पालन करते म्हणून आम्ही त्यांना मानत होतो आणि तेच परमात्मा आम्ही मानत होतो. त्यांनी 2-3 वेळा सांगून पाहिलं पण त्यांनी एक आम्हाला एक विशेष असं सांगितलं की बघ तुम्ही भक्ती वगैरे काही घेऊ नका पण कमीत कमी एक पुस्तक देतो आम्ही तुम्हाला, ते वाचा. मग आम्ही काय केलं की मला त्यांनी ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं. ज्ञानगंगा पुस्तकातले प्रस्तावना वगैरे भूमिका जी आहे ती वाचली, त्याच्यातले नियम वगैरे वाचले आणि असं त्या गोष्टी अशा काळजाला भिळून गेल्या त्याच्यामधल्या की बा आपण एवढी भक्ती करतो तरी आपल्याला दुःख काय येतात आणि हे दुःख येत असताना आपण एवढी भक्ती करून सुद्धा हे दुःख येऊन राहिले. मग याच्या पाठीमागचं कारण काय. मग ते पुस्तक वाचलं आणि नंतर मग सत्संग सुरू होते. तर तेव्हा साधना चॅनलवर सत्संग आणि आमचं विशेष असं होतं की ज्यावेळेस हे पुस्तक मला मिळालं त्यावेळेस आमचं डिवायडेशन झालेलं होतं. म्हणजे मी एक भाड्याच्या खोलीमध्ये राहत होतो. घरी टी व्ही वगैरे काही नव्हती. मोठे बाबा जे आहेत आमचे त्यांच्याकडं मी टी व्ही बघायला जायचो. संध्याकाळी 7:40 एक सत्संग यायचा. त्या सत्संगामध्ये मग ठाकरे गुरुजी आमचे जे शिक्षक होते त्यांनी सांगितलं बा की तुम्ही सत्संग ऐका म्हणून. मग सत्संग ऐकलं तर पहिल्याच दिवशी संत रामपालजी महाराजांनी गीतेवरचं जे विवेचन आहे ते चालू होतं की व 3 गुण काय आहेत, रजसततम काय आहे आणि हे त्रिगुण जे मायाजाळ आहे माणसाला आपल्या कर्मबंधनामध्येच अडकून ठेवतं, मुक्त होऊ देत नाही. मग आपल्याला जर कीर्तनामध्ये आपण ऐकलेलं होतं की बा गुरुशिवमुक्ती नाही आणि सद्भक्तीशिव मुक्ती नाही. मग हे जर 3 गुण, हे त्रिगुण मायाजाळ ब्रह्मा विष्णू महेश हे जर आपल्याला इथून मुक्तच होऊ देत नाही तर मग याची भक्ती करायची कशासाठी आपण. हा एक मंत्र म्हणजे हा एक प्रश्न मनात तिथं घर करून गेला आणि मग मी कंटिन्यू ते सत्संग ऐकायचो. जशी माझी पूर्वीपासूनच एक आदत होती, मला एक अशी सवय होती की मी कीर्तनात जरी जायचो तर एक रेकॉर्ड करायचं, त्यांचं कीर्तन रेकॉर्ड करायचं आणि दुसऱ्या दिवशी परत ते कीर्तन ऐकायचो. तसंच मी संत रामपालजी महाराजांची सत्संग दररोज 7:40 तिथंच जेवायला बसायचो. तिथंच माईक त्या आपल्या टी व्हीच्या स्पीकरच्या समोर मोबाईल रेकॉर्डिंगला ठेवून द्यायचो आणि ज्यावेळेस भक्ताचे अनुभव येतात तिथं कट करून टाकायचो. फक्त जे संत रामपालजी महाराज सत्संग सांगतात तेवढंच रेकॉर्ड करून घ्यायचो आणि दुसऱ्या दिवशी शेतात काम करताना तो ऐकायचो, चितमन लावून ऐकायचो. तर ते ज्ञान असं हृदयात बसलं आणि इतकं रडू यायचा की ते सत्संग ऐकताना अक्षरशः रडू यायचं की आपण आतापर्यंत जी भक्ती केली एवढी मोठी भक्ती करून आपण आपलं जीवन व्यर्थ केलं असं खूप वेळा व्हायचं. कारण का सत्संगात सद्गुरू रामपालजी महाराजांचे प्रवचन ऐकायचो ते हृदयाला
असं भिडून जायचं की आपण आपलं आतापर्यंत जी केलेली सर्व साधनं वगैरे हे सर्व व्यर्थ आहे. आणि त्यावेळेसपासूनच मनात ठरविलं की आपल्याला गुरु करायचे सर संत रामपालजी महाराज करायचे. मध्यंतरी सत्संग बंद होऊन गेले, कारण काय 2014 मध्ये मी सत्संग ऐकायचो आणि मध्यंतरी सत्संग बंद झाले आणि मग काही संपर्कच होऊ शकला नाही. आणि 2015 मध्ये नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये सत्संग परत सुरू झाले आणि मी आश्रमात त्या नंबरवर फोन केला तर त्यांनी सांगितलं मग की 4 ठिकाणी नामदान केंद्र सुरू होते. तर मग मी त्यांना म्हटलं मला जालना जवळ पडेल आणि अनाशीच माझ्या साळूची मुलगी तिथं म्हणजे त्यांची मिस्टर मैको कंपनीमध्ये जालन्याला सर्व्हिसला होते आणि मग त्यानिमित्तानं म्हटलं चला आपलं जालन्याला जाणंही होईल, नामदीक्षा होईल आणि मुलींची भेट, साळभावाच्या मुलींची भेटही सुद्धा होईल. मग मी माझ्या फॅमिलीसहित आणि एक माझा मुलगा आम्ही अशी टेबल सीट मोटरसायकलवर जालन्याला गेलो. जालन्याला गेल्यानंतर तिथं म्हणजे आश्रमातून जो नंबर मिळाला होता मला, एक शुक्रवारीच फोन केला त्यांना. तर ते म्हणत काय हरकत नाही आहे. मग आम्ही शनिवारी संध्याकाळी तिथं मुक्कामी गेलो, रात्रभर त्या खोलीवर राहिलो. तगमग अशी होती की असं वाटायचं की कधी नामदीक्षा घेतो कधी नाही. सकाळी उठल्या लगेच लवकर आंघोळ केली, नाश्ता वगैरे केला आणि मी स्वतः एकटा जाऊन तिथं पाहून आलो आणि आम्ही पत्नी, मी, मुलगा आणि आम्ही तिथं गेलो. ते माझ्यासोबत फक्त पत्नी आणि मुलगा हे माझ्यासोबत आले होते. त्यांना नामदीक्षा वगैरे काही घ्यायची नव्हती. परंतु तिथं गेल्यानंतर मग त्यांनी आम्हाला नियम वगैरे सांगितले की तुम्ही नामदीक्षा घेता हे तुम्हाला हे नियम आहेत, हे नियम तुम्हाला पाळावे लागतील. तर मग असं झालं की मी तर तयार होतो. मी म्हटलं मला कुठलेही नियम, कोणते नियम मला ते सर्व मान्य आहेत, मला नामदीक्षा द्या. तर आमच्या पत्नी वगैरे यांना त्यांनी पण तिथल्या सेवादारांनी, जे सेवादार होते त्यांनी सांगितलं की तुम्ही पण सुद्धा नामदीक्षा घ्या, मोक्षाचा मार्ग आहे. तर एक अशी दया झाली परमात्माची की त्यावेळेस आम्ही तिघांनी पण नामदीक्षा घेतली. अशा तऱ्हेने आम्ही सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये आलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग आपण टीव्हीच्या माध्यमातून ऐकले, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यानंतर आपल्याला कळालं की संत रामपालजी महाराज जी भक्ती देतात तीच खरी भक्ती आहे. आणि इतका काळ व्यतीत गेला होता आणि त्या काळात जी आपण भक्ती करत होता ती शास्त्रोक्त नव्हती. त्यामुळे आपल्याला जेव्हा कळालं तेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्या नामदीक्षेनंतर आपण जी सद्भक्ती करत होतात तर त्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? विशेष म्हणजे अगोदर तर माहीतच नव्हतं किंवा भक्तीमुळे काही लाभही होतात. परंतु ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांचे यांचे सत्संग ऐकले आणि त्यांनी जेही ग्रंथ उघडून दाखवले, भगवद्गीता, वेद, कुराण शरीफ, गुरुग्रंथ साहेब, याच्यातून सर्व पण म्हणतो की परमात्मा एक आहे. तर मग तो कोण आहे हे ज्यावेळेस सद्गुरू रामपालजी महाराजांमध्ये, आणि तो सद्गुरूच्या कृपेने आपल्याला सांसारिक लाभ तर भेटतात पण आध्यात्मिक सर्वच लाभ मिळतात. म्हणजे ज्या साधकाला कुठल्याही प्रकारचं असं कष्ट पूर्ण परमात्मा होऊ देत नाही, हे ज्यावेळेस कळलं त्यावेळेस भक्तीमुळं काय काय लाभ मिळतात हे कळलं. आणि पहिला लाभ विशेष म्हणजे की हा मोक्षाचा मार्ग परमात्माने आम्हाला दिला की या भक्तीमुळं आम्ही सत्मार्गाला लागलो. कुठलंही वाईट किंवा व्यसन वगैरे किंवा काही असं काहीही करत नव्हतो आणि माणूस बनलो. म्हणजे अगोदर माणूस म्हणून होतो, परंतु माणसाची जी कर्तव्य असतात ते आमच्याकडून पार पडत नव्हते. कारण काय, कुठंतरी काही ना काही चूक व्हायची. परंतु परमात्माच्या दयेने संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामुळे अशी सद्बुद्धी आणि असं ज्ञान मिळालं आणि त्यामुळं आर्थिक लाभ तर झालेच की परमात्माने त्याच वर्षी भरपूर असं पीक देऊन आम्ही आमच्या स्वतःच्या घरात राहायला गेलो. आणि आता अशी परिस्थिती आहे की परमात्म्याच्या दयेने सर्वच काही आम्हाला मिळतं. एक विशेष लाभ असा झाला की ज्यावेळेस मी नामदीक्षाही घेतली नव्हती, फक्त सत्संग ऐकत होतो. समोरच्या आमच्या मोठ्या बाबांच्या घरात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, त्यावेळेस कलर टीव्ही पण नव्हता आणि साधी डिश, तिच्यावर साधनं चॅनल. तर आम्ही सत्संग पाहायला मला सवयच अशी होऊन गेली की मी 7:40 तिथंच जेवण करायचो आणि तिथंच सत्संग ऐकायचो. तर खेडेगावात आमचे जे धान्य वगैरे ठेवतो तर आम्ही खताचे पुतळे वगैरे रिकामे झालेले त्यामध्ये भरून ठेवतो आणि त्या अशी थप्पी लावलेली होती त्या धान्याची आणि बाजूला सिलेंडर वगैरे लहान खोली होती, त्यामध्ये ॲडजस्टमेंट करून आम्ही तसं. तर तिथंच सिलेंडर वगैरे ते असं सिलेंडर आणि ते जवळजवळ होतं आणि तिथं ज्यांनी नामदीक्षा घेतली सुजित म्हणून नावाचा मुलगा माझा, तो तिथं बसलेला होता.
आणि मी सत्संग ऐकत होतो. तर काय झालं की त्या धान्याच्या पुतळ्या सर्व त्याच्या अंगावर पडल्या आणि सिलेंडर आणि याच्या मधात तो दबला. तर सर्व धावपळत आले बाबा की मुलगा दबला. मग मुलगा दबला म्हटल्यावर आता यानं पण एक दृढ विश्वास होता की बा सत्संग ऐकून राहिलो, सत्य ज्ञान ऐकून राहिलो, माझ्या मुलाला काही होणार नाही. मग पळत गेले ते सर्व. मग मी बोललो काहीच होत नाही, काहीच झालेलं नाही, त्याला काहीच होत नाही, तुम्ही थांबा. मग हळूहळू त्या पोतळ्या काढल्या. त्यामध्ये तो थोडा दबलेला होता, पण त्याला असं काही थोडंसं सुद्धा लागलेलं नव्हतं किंवा जसा मुकामार म्हणतो आपण तसा काहीही झालेलं नव्हतं. एवढी मोठी कृपा फक्त ज्ञान ऐकल्याने तो पहिला एक माझ्या मुलाचं प्राण वाचलं. नाहीतरी एखादं त्या एवढ्या मोठ्या 7-8 क्विंटलच्या मध्ये तो दबून मेला असता, दबला असता सिलेंडरच्या आणि त्याच्या मदत आल्यामुळं. परंतु ते हे काहीही न झालं. आणि विशेष असं झालं, माझी पत्नी अकोल्याला ट्रीटमेंट चालू होतं, गर्भपिशवीचा त्रास होता. तर अगोदर 2-3 वेळा प्रवीण पाटील म्हणून अकोल्याचे होते, त्यांच्याकडे आमची ट्रीटमेंट चालू होती डॉक्टर. तर डॉक्टरने सांगितलं बाकी ह्यात गोळ्या न्या. 2 वेळा गोळ्या दिल्या आणि हे जर या गोळ्याने बसलं नाही तर गर्भपिशवीचं ऑपरेशन करावे लागेल. परमात्म्यानं म्हटलं आत्ताच आम्ही वेगळं झालो, सध्या एवढी स्थिती पण नाही पैसे लावायला. तर परमात्म्याची अशी रजा झाली की ते ऑपरेशन करायचं कामच नाही पडलं, त्या गोळ्यांनी ते सर्व ठीक होऊन गेले. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण इतर भगत समाजाला किंवा ज्या श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? संदेश देण्याची तर मी लायकीचा नाही आहे. संदेश तर परमात्मा देऊ शकतात. फक्त दास एक हात जोडून विनंती करू शकतो या समाज बांधवांना की एवढा मोठा मानवजन्म, अनमोल शरीर हे 84 लाख योनी भोगल्यानंतर आपल्याला हा एवढा नरदेह मिळाला आणि हा नरदेह आपल्याला फक्त परमेश्वराने सद्भक्ती करण्यासाठीच दिलेला आहे. आणि सद्भक्ती करून मोक्ष मार्ग मिळवणे हेच या मानव जन्माचं सार्थक आहे. त्यामुळं एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की जसे वारकरी संप्रदायामध्ये किंवा अन्य संप्रदायामध्ये जी भक्ती करत होतो आणि त्यापासून जी सद्भक्ती केल्याने लाभ होतात ते मिळत नव्हते, तर एक हात जोडून कळकळीची विनंती आहे समाजाला की तुम्ही फक्त 1-1.5 महिना फक्त संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐका. विविध चॅनलवर त्यांचे सत्संग चालू असतात. तर त्या सत्संग चॅनलवर तुम्ही सत्संग ऐकून त्यांचं ज्ञान समजून घ्या. आपण पूर्वीचे पूर्वज तर आपल्या आळाणी होते, बस जसे धर्मगुरू सांगतील तसेच वागत होते. परंतु आपण आता डोळस बनलेलो आहे. आपल्याला अक्षरज्ञान आहे, आपण वाचू शकतो आणि समजू शकतो की आपले धर्मग्रंथ काय सांगतात आणि आपण करून काय राहिलो. तर कृपया हात जोडून विनंती आहे माझी सर्व समाज बांधवांना. तर संत रामपालजी महाराज यांचे सत्संग भरपूर चॅनलवर असे सत्संग चालू आहेत, सत्संग ऐका, ज्ञान समजून घ्या. सर, जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? पुष्कळ चॅनलवर संत रामपालजी महाराज यांचे सत्संग चालू असताना त्या टीव्हीवर खाली नंबर असतात, असे नंबर चालू असतात, फिरत फ्लॅश होत असतात. त्या नंबरवर ते कॉल केल्यानंतर तुम्हाला तिथल्या जवळच्या नामदान केंद्राचा नंबर, ती नामदीक्षा निशुल्क घेऊ शकता. कुठेही 1 नया 5 पैसा तुम्हाला नामदीक्षा घ्यायसाठी लागत नाही. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030